तर मित्रांनो, 7 दिवसामध्ये तुमची इच्छा कशी पूर्ण होणार आहे, काय होणार आहे हे नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. कारण की आज हा व्हिडिओ तुम्ही जर तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर तुम्हाला काहीतरी संकेतच मिळाला आहे. कसा संकेत मिळाला आहे? कारण की आपण म्हणतो ना की आपल्याला काहीतरी संकेत मिळतात त्यावेळेला आपल्यासोबत चांगलं काही घडतं. तसेच तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ जर तुमच्यासमोर आलेला आहे, याचं नक्की कारण हेच आहे का तुमच्यासोबत काहीतरी चांगलंच घडणार आहे. तर चांगलं काय घडणार आहे आणि कशा पद्धतीनं होणार आहे हे यासाठीच मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आज माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की तुमच्यापर्यंत काहीतरी पॉझिटिव्ह उपाय तर नाही, पण याला मी तुमची इच्छापूर्तीसाठीच म्हणणार आहे. इच्छापूर्ती जी तुमची पूर्ण करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच लाभदायी ठरणार आहे. तर हा व्हिडिओ काय आहे? तर नमस्कार मित्रांनो, मी प्रज्ञा, तुमच्या सर्वांची मैत्रीण, एकदा पुन्हा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत पडणार आहे. तर भरपूर दिवसापासून माझी इच्छा होती की खूप लोकांना काही प्रॉब्लेम असतीलच, तर सर्वांनाच प्रॉब्लेम असतील, तर हा उपाय नक्की तुमच्यासाठी आहेच. तर हा उपाय पण आहे आणि एक पॉझिटिव्हिटी पण आहे तुमच्या जीवनामध्ये. तर काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर काय आहे मी तुम्हाला सांगते. माझ्या जीवनामध्ये पण काहीतरी घडलेलंच आहे, त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझ्या जीवनामध्ये सकारात्मकता आलेली आहे, त्यामुळेच मी तुमच्या जीवनामध्ये पण तीच देणार आहे. तर ती कशा प्रकारे देणार आहे बघा. एक आपल्या वर्ल्डमध्ये एक असतं ना की जे आपल्याला काहीतरी मिळायचं असतं, आपल्याला पाहिजे असतं, तर आपण कशाही पद्धतीने आपण ठरवून घेतो. तशाच प्रकारे ही पण आहे एक इच्छा. म्हणजे जी मनामध्ये आपण एक इच्छा धरून ठेवतो आणि ती इच्छा आपली पूर्ण करायची म्हणजे करायची, हीच आपली अपेक्षा असते. तर ती जर आपण अपेक्षा आपली पूर्ण केली तर ती होतेच. कसं काय? तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की ती कशी पूर्ण होणार आहे आणि 7 दिवसामध्ये नक्की तुमच्यासोबत काय घडणार आहे. 7 दिवस हे यासाठी आहे कारण की तुमच्या इच्छाशक्तीवर काहीतरी घडणार आहे. युनिवर्स तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणणार आहे, त्यामुळंच ही इच्छा तुमची 7 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. तर ती कशा प्रकारे होणार आहे? तर मित्रांनो, हो, तुमची इच्छा पूर्ण होईल आणि कशी होईल हे पण मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला एखाद्याला लग्न करायचं असतं की माझं लग्न ठरत नाही आहे आणि आपण खूप हताश झालेलो असतो. तर आपलं लग्न कसंही करून ठरलं पाहिजे, ही एक इच्छा असते. कोणाची इच्छा असते की माझ्या नोकरीमध्ये मला बढती मिळायला हवी, तर असली काही इच्छा असते. तर कुणाला श्रीमंत बनायचं असतं, तर तो म्हणतो की मला श्रीमंत बनायची इच्छा आहे. आणि कोणाला वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, तर त्यांना म्हणायचं असते का माझ्या जीवनामध्ये वैवाहिक जीवन एकदम सुखी हो, अशी इच्छा असते. तर काहींना शाळेमध्ये पास व्हायचं असते, तर ती इच्छा असते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि आपण त्याच इच्छाशक्तीवर आपण आज विचार करणार आहोत, बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल, कारण मी हा व्हिडिओ बनवायलाच मला वेळ लागलेला आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही नक्कीच कान देऊन ऐका आणि समजून घ्या, हीच माझी अपेक्षा आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ आणला, त्यामुळे मला थोडं बोलताना श्वास भरून येत आहे. तर मित्रांनो, माझी ही प्रकृती बरी नव्हती, त्या कारणाने मी तुम्हाला व्हिडिओ थोडा लेटच देत आहे. आणि लेट देते मी व्हिडिओ, पण माझ्या व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी खूप चांगल्या असतात. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे काही उपाय तुम्ही 7 दिवसामध्ये काय होणार आहे हे नक्की तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल. तर मित्रांनो, आज ह्या दिवसापासून तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला, तर आजच तुम्ही हा व्हिडिओला तुमच्या मनामध्ये जी इच्छाशक्ती आहे ते तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. तर कसं करायचं आहे तर बघा मित्रांनो, आजपासून तर दिवस पकडून ठेवा तुम्ही.
आजपासून तर 7 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर काय करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते की फक्त तुम्ही आहे ना, हा जो उपाय करत आहे ना, तर याच्यावरती तुम्ही पॉझिटिव्ह राहा. म्हणजे काही विचार न करता तुम्ही फक्त हाच विचार करायचा की माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, की काहीही करून माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तर 7 दिवस तुम्ही काय करायचं, सकाळी उठायचं आहे आणि सकाळी उठून तुम्ही रोज अंघोळ वगैरे करून, प्रार्थना करून, देवाजवळ श्री स्वामी समर्थ यांच्याजवळ प्रार्थना करून तुम्ही तुमच्या मनातली जी इच्छा आहे ते बोलायची आहे. तर कसं बोलायचं आहे बघा, तुम्ही लक्षात घ्या की कसं बोलायचं आहे, कारण की आपल्या बोलण्यावरूनच पॉझिटिव्हिटी कळते. तर तुम्हाला असं बोलायचं आहे की हे श्री स्वामी समर्थ, माझी इच्छा आहे की माझं लग्न झालं पाहिजे आणि माझं लग्न होणार ही माझी अपेक्षा आहे, माझी इच्छा आहे, तर ती पूर्ण होईलच नक्की. आणि असं बोलायचं आहे. तर ठीक आहे. त्यानंतर दुसरं तुमची जी कोणाची इच्छा असेल, कारण माझ्यावरती जे संकट आलं असेल ते दूर हो. तर तुम्ही बोलायचं आहे की हे स्वामी समर्थ, माझ्यावरती जे संकट आले ते तुम्ही दूर करणार हीच माझी इच्छा आहे. तर असं बोलायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे असं बोलायचं आहे. म्हणजे आहे हे सकारात्मक भावना आहे, ती स्वामीपर्यंत पोहोचणार आणि तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील हीच अपेक्षा ठेवून आपण बोलायचं आहे. सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण पॉझिटिव्ह राहिलं ना, तर आपल्यासोबत सगळं चांगल्याच होतील गोष्टी. तर प्रत्येक जीवनामध्ये तर काही ना काही घटना घडत असतात आणि त्यावरती आपल्याला उपाय शोधायचा असतो. तो उपाय कुठलाही असो, फक्त त्यामध्ये आहे ना पॉझिटिव्ह राहणं आणि धाडसी राहणं हे महत्त्वाचं असते. जर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहिलं नाही, तर तुमच्या जीवनामध्ये सतत भांडणं, तंटा आणि बेकारी आणि पैशाची चणचण असं सर्व गोष्टी होत राहतील. तर त्या गोष्टीपासून जर तुम्हाला दूर पडायचं असेल, तुमची जर इच्छापूर्ती पूर्ण करायची असेल, तर हा एकदम छान उपाय